बातमी. विधान परिषद निवडणुकांवरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. विधान परिषदेच्या निवडणुका रद्द करा असं मुनगंटीवार म्हणाले. विधान परिषदेच्या निवडणुका कशाला हव्यात असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आचारसंहितांमुळे विकास कामं रखडत असल्यामुळे मुनगंटीवार भडकले. 12 किलोमीटर खोल जमिनीत आचारसंहिता गाडा असं सुद्धा विधान मुनगंटीवार यांनी केलं. विधान परिषद निवडणुका रद्द करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिणार असल्याचं देखील मुनगंटीवार यांनी म्हटलंय. एक तर या देशामध्ये 6 राज्यामध्ये हे फुकटचे धंदे केले आहे. हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रद्दच केल्या पाहिजे. काही फायदा नाही आहे. कारण नसताना जे नगरसेवक आहे त्या नगरसेवकांना अस्थिर मनाचं करण्याचं काम या निवडणुका करतात. खरं तर मला आठवतं की माननीय देवेंद्रजी आणि आम्ही या संदर्भामध्ये विधानसभेत हा विषय उचलला होता. आता मी पुन्हा केंद्र सरकारला पत्र पाठवतोय की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बंद करून टाका. काही कारण नाही आहे. जनतेतून निवडून येऊ द्या. या निवडणुकीतून फायदा कोणता होतो? काही सांगा. शेतकऱ्याच्या पतपुरवठ्यासाठी बैठक, आचारसंहिता. खताच्या लिंकिंग साठी बैठक, आचारसंहिता. अरे ही कोणती आचारसंहिता आहे? इथं 12 किलोमीटर पृथ्वीच्या खोल करून जमिनीत गाडली पाहिजे. नगरसेवक काय एखादी बोरिंग केल्याने दुसऱ्या पक्षाला मतदान करतात का? काय माहित नाही का? तुम्हाला समजतं ते काय निवडणूक आयुक्ताला समजत नाही का? हो, नगरसेवक कसं मतदान करतात?